श्री बाळूमामा प्रसन्न. मामा म्हणतात, बाळा आज जरा थांब, मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश नक्कीच शेअर कर. तुझ्या हातून पुण्याचे काम घडून येईल. माझ्या बाळा, मला माहीत आहे सध्या तुला तुझ्या मनासारखं जगता येत नाही. अरे बाळा, मनासारखं कुणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म आहे. अरे तू आता अध्यात्माशी जोडला गेला आहेस, माझ्याशी जोडला गेला आहेस. म्हणून बाळा, चिंता करणं थांबव. तुझी पुढे सर्व चिंता आता मिटणार आहे. तुला सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही प्रदान होणार आहे. माझ्यावर विश्वास ठेव. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि होय बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी. कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल. मात्र गद्दारी करणाऱ्याला कधीच माफ करू नका, कारण तो एक ना एक दिवस पाठीत खंजीर खुपसणारच आहे. हे कटू आहे, सत्य आहे. अरे तुझ्या मनाचा गोंधळ मी समजू शकतो. तुला जे दिसत आहे ते पूर्णपणे सत्य आहे, पण तुला जे दिसत नाही ते जाणून घेण्याचा प्रयत्न कर, कारण त्यातच खरं सत्य आहे. जे काही चालू आहे तुझ्यासोबत ते फक्त थोड्या वेळासाठीच आहे. अजून थोडे दिवस विश्वास ठेव, सर्व काही ठीक होईल. तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भक्तांनो, तुमचे संकट दूर होण्यासाठी माझ्यासोबत डोळे बंद करून अशा प्रकारे प्रार्थना करा की, हे मेंढी माऊली, तुला सर्वप्रथम कोटी कोटी प्रणाम, त्रिवार वंदन. या पृथ्वीवरील रंगमंचावर तुला जे पात्र दिले आहे ते उत्कृष्टपणे निभावून घे. माझ्या शरीरात जे जे आवश्यक आहे, जे जे योग्य आहे ते गुण आहेत, कौशल्य आहे, ते फक्त तू विकसित कर. आजपर्यंत तू मला जे दिले आहेस ते तुझेच आहे. मी फक्त निमित्त आहे. इतरांपेक्षाही तू मला भरपूर काही दिले आहेस. राहिलेले आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने, सुख समाधानाने आणि आनंदाने, ऐश्वर्याने आणि तुझ्या नामस्मरणाने जगण्याची ताकद दे. आणि तुझी आठवण मला सतत होऊ दे. मनाचा परिणाम नेहमी शरीरावर होतो, म्हणून नेहमी मनामध्ये चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीरही तुझंच आहे. या शरीराला कोणत्याही प्रकारचा घातपात होऊ नये याची काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे काही भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नष्ट होऊ दे. हीच देवा तुझ्या चरणी प्रार्थना आहे. ही प्रार्थना रोज तुम्ही शांतपणे मामांसमोर बसून मन मोकळेपणाने त्यांना तुमच्या सर्व समस्या सांगा. मामा ऐकतात, मामा समजून घेतात आणि एका क्षणात तुमच्या सर्व समस्या, तुमचे सर्व संकट दूर करतात. भक्तांनो, हा एक अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्हालाही लवकर येऊ देत, हीच बाळूमामा चरणी प्रार्थना. हा अनुभव प्राप्त करण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक न करता चॅनलला सबस्क्राईब करा. मामा प्रेमाने म्हणतात, अरे बाळा, तू का भटकत आहेस? सावर स्वतःला, मी तुझाच आहे, तुझ्या पाठीशी आहे. ठणकावून सांग तुझ्या मनाला. अरे बाळा, काळजी करू नकोस, कारण लेखणी माझ्याच हातात आहे. लिहिणाऱ्यानं तुझ्या नशिबात काहीही लिहू दे, पण तुझे नशीब मात्र तुझ्या सोबत आहे. मग तू कशाची चिंता करतोस? चिंता करून काहीच होणार नाही. फक्त तू आपल्या मामांवर विश्वास ठेव.
हातातलं कोणी हिसकावून घेतलं तर नशिबातलं कोणीच हिसकावून घेत नाही, हे मात्र नेहमी लक्षात ठेव. जीवनात न कळत तुझ्या समोर असा एक क्षण येईल की त्या क्षणाची तू आशा सोडली होतीस आणि तुझं ते स्वप्न खरं होईल. अभिमानाला कधी तुमच्या मनात घर देऊ नका आणि स्वाभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरातून बाहेर काढू नका. त्याचे कारण असे आहे, अभिमान तुम्हाला कधी तुमची प्रगती होऊ देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधी अधोगतीकडे जाऊ देणार नाही. ज्यावेळी तुम्हाला समोरची व्यक्ती तुम्हाला नम्रपणे ओळख दाखवते, नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की तुम्ही जगातील सर्वात मोठी श्रीमंती कमवली आहे. मामा म्हणतात, ओळखतो आवाज, ओळखती खून, माझ्या भक्तासाठी मी फिरतो अजून. मला उगम नव्हता, मला अंत नाही, मी त्रैलोक्याचा स्वामी, नुसता संत नाही. माझे नामस्मरण कर देहभान विसरून, मी हळूहळू येईन आणि तुझ्या कानात सांगून जाईन. भिवू नकोस, मी तुझ्या अंतर्मनात आहे. भक्तांनो, नामाने काय होणार आहे असे मनात सुद्धा आणू नका. नामात किती शक्ती आहे हे नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचे प्रेम आहे त्याने भगवंतालाच आपले केले आहे, यात काही शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून मामा तुमच्यापाशी धावत येतील. तुम्ही सहमत असाल तर होय बाळू मामा, मी तुमच्या मताशी सहमत आहे असे टाईप करा. या जगात आपल्या जवळ स्वतःचे काहीच नाही. जे काही आपल्या जवळ आहे ते तात्पुरती ठेव आहे. पुत्र ही सुनेची ठेव आहे, तर कन्या ही जावयाची ठेव आहे, आणि जीवन हे मृत्यूची ठेव आहे. शरीर हे स्मशानाशी ठेव आहे. प्रत्येकाला एक ना एक दिवस दिसेन की तुमचा मुलगा सुनेचा होईल, तुमचा जावई मुलीला घेऊन जाईल. जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर हे स्मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनाचा सर्वात मोठा गुरु म्हणजे तो काळ असतो, कारण काळ जो शिकवतो ते कुणीच शिकवत नाही. तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा, तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.